लिखो ते का श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय
महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराया यांचा अगदी 4 चरणांचा अभंग आपण या दशक्रिया विधीनिमित्त या ठिकाणी निवडलेला आहे. आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की आपण कशाबद्दल या ठिकाणी जमलेलो आहोत. आज कैलासवासी रामभाऊ बाबा आव्हाड यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज बाबाला आपल्यामधून जाऊन 10 दिवस पूर्ण होत आहेत. बाबांच्या आठवणीमध्ये त्यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचनाचं आयोजन केलंय. प्रवचनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय काय म्हणतात या अभंगद्वारे की क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. नेमकं माणसानं जन्माला आलोत आपण, नेमकं विचार काय केला पाहिजे जीवनामध्ये. क्षणाक्षणाला आपण विचार केला पाहिजे, पण काय विचार केला पाहिजे. क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू, की आपण या भव सिंधू मधून कसं तरुण जाऊ याचा विचार माणसानं नेहमी केला पाहिजे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह कसा आहे तर नाश पावणारा नाशिवंत देह आहे. या देहाचा क्षण भंगूरही भरोसा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. काळ याच्यावर टपून बसलेला आहे, केव्हा काळ झडप घालेल सांगता येत नाही. म्हणून माणसानं काय करावं, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संघामध्ये आपण राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवाचं कल्याण होईल. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थ जीवनामध्ये गेला पाहिजे. असं की माणसानं जगावं कसं, नेमकं काय करायला पाहिजे आल्या जीवनामध्ये याचं सविस्तर विश्लेषण महाराज या अभंगामध्ये करतात. अभंगाकडे ओढायचंय. आपण दशक्रिया विधी निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. नेमकं दशक्रिया विधी करतात का. माणूस मेल्यानंतर आपण 10वा साजरा करतो, 13वा करतो, श्राद्ध घालतो, पण याचा मागचा जो शास्त्र याच्या मागचं कारण माहितीये का कुणाला, की आपण 10वा करतो पण 10वा का केला पाहिजे, 13वा का करतात. बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये एकूण 16 संस्कार सांगितले जातात, पण या जीवावर हे 16चे 16 संस्कार होतात असं काही नाही. 16 संस्कार होत नाही. जीवावरती हमखास फक्त 3 संस्कार होत असतात. आता कोणते 3 संस्कार. शास्त्रामध्ये तर 16 संस्कार आहे, पण हे 3 संस्कार कसे. बघा जीव ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस जीवाला पहिला संस्कार त्याच्यावर होतो, तो म्हणजे नामकरण संस्कार. आता बाळ जन्माला ज्यावेळेस येतं बाबा, त्यावेळेस त्याला नाव असतं का जन्मल्यावर, नाही. बाळ ज्यावेळेस जन्माला येतं आपण त्याचं नामकरण करतो, आपण त्याचं नाव ठेवतो, तो पहिला संस्कार. उपजली या बालकासी नाम नाही तयापासी ठेविलेली नावे से ओदेत उठी. ज्यावेळेस आपण नाव ठेवतो मग ते ओदेत आपल्याला. म्हणजे बाळ ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस त्याला नाव नसतं, मग आपण नाव ठेवतो. हा झाला पहिला संस्कार. दुसरा संस्कार तो म्हणजे ब्राह्मणाच्या साक्षीने केला जातो. हॅलो हॅलो, आवाज शार्प करा थोडासा. हॅलो हॅलो हॅलो. काय चालू होतं आपलं, की जीव ज्यावेळेस जन्माला येतो त्याच्यावर सर्वात पहिले संस्कार केला जातो, तो म्हणजे नामकरण संस्कार. दुसरा संस्कार ब्राह्मणाच्या साक्षीने केला जातो, तो म्हणजे विवाह संस्कार. आणि तिसरा म्हणजे अंतिम संस्कार.
हे 3 संस्कार मात्र जीवावरती हमखास होतात. मग 16तून 3 गेले किती उरतात बाबा? किती उरतात? 13. म्हणून 13वा केला जातो. बघा, ज्यावेळेस जीव मरतो आपण त्याला अग्निडाव देताना त्याच्या कडानं बाबा जे मडकं घेऊन फिरतो आपण, ते मडकं फोडण्याकरिता एक दगड वापरला जातो, त्याला जीवखडा म्हणतो आपण. अनेक विविध काही नाव असतील, पण मला जीवखडा हे नाव माहितीये. जीवखडा आपण ते मडकं फोडण्यासाठी वापरतो. मग जीव गेल्यानंतर 10 दिवस आपण घरामध्ये अखंड दिवा चालू ठेवतो. तो जीवखडा, तो दगड असतो ना, त्याला एका वस्त्रामध्ये बांधलं जातं आणि 10 दिवस त्या अग्नीच्या साक्षीने ते ठेवलं जातं त्या ठिकाणी आणि त्याच्यावर त्या अग्नीच्या साक्षीने ते 13 संस्कार त्या जीवखड्यावर होतात. म्हणून 13वा केला जातो. आता 13वा झाला, 10वा 13वा झाला की हा जीव या मृत्यू लोकांमधून आपले जे काही मुलं बाळ, आपले नातेवाईक जे काही आहेत ना, सर्व नातेसंबंधातून मुक्त होतो आणि यमदरबाराकडे त्याचा प्रवास सुरू होतो. तो जीव यमदरबाराकडे जायला निघतो. आता यमदरबाराकडे जाताना त्याला सर्वात पहिले त्याला एक वैतरणी नावाची नदी त्याच्या लागते. प्रवासामध्ये वैतरणी नावाची नदी लागते. आता ती नदी या जीवाला पार करायची आहे, पण बाबा ती नदी काय सामान्य नाहीये. ती नदी आपल्यासारख्या नद्यांसारखी नाही की स्वच्छ नितळ. 28 प्रकारच्या नरकांची घाण त्या वैतरणी नदीमध्ये वाहते. भागवतात वर्णन आलेलं आहे. एवढी खराब नदी, तिच्यामध्ये रक्त, मांस, असे भयान वर्णन त्या नदीचं केलं जातं की एवढी भयान नदी आहे वैतरणी नदी. ती या जीवाला पार करून जायची बाबा, सोपं नाही. आता जीवाला तर ही नदी पार करायची आहे, पण कसं? आपण जन्माला आलो ना, जीवनामध्ये एकदा तरी माणसानं गोदान केलं पाहिजे बाबा. जर आपण गोदान केलं नाही तर ब्राह्मण काका दशक्रियेच्या वेळेस सांगतातच की गोदान करा. सोन्याची करायला लावतात, चांदीची करायला लावतात, पण उगाच सोन्या चांदीची करत बसण्यापेक्षा आपण आल्या जीवनामध्ये एकदा तरी गोदान करायला पाहिजे. गोदान केल्याचा फायदा तुम्हाला सांगते. ज्यावेळेस जीव मरतो त्याला वैतरणी नदी पार करून ज्यावेळेस जायचं असतं ना, त्यावेळेस ही नदी पार करणं सोपं नाही. मग ती कामधेनू गाय, आपण दान केलेली गाय, ती कामधेनू गाय येते, जीवाला आपल्या पाठीवरती बसवते आणि पहिलं तीराला नेऊन घालते. हा गोदान केल्याचा फायदा आहे. आणि जीवनामध्ये जर आपण आलो, गोदानच केलं नाही तर जीवाला ती नदी पार करायला फार अडचणी येतात. म्हणून जीवनामध्ये आपण गोदान केलं पाहिजे. तो जीव वैतरणी नदी पार करतो आणि यमदरबारामध्ये जाऊन पोचतो. यमदरबारामध्ये जाऊन पोचतो, त्या ठिकाणी एक वकील लावला जातो, चित्रगुप्त नावाचा. त्या ठिकाणी तो वकील असतो, त्याच्या हातामध्ये एक फाईल असते. तो चेक करतो की याने जीवनामध्ये किती सत्कर्म केली, किती वाईट कर्म केले, कुणाची घरं उद्ध्वस्त केली, कुणाचे बांध कोरले, सर्व काही लिस्ट त्याच्यापाशी असते. तो सगळं तपासतो ते आणि बघतो की यांनी काय काय पाप पुण्य केले बघतो आणि त्यानुसार गती त्याला दिली जाते. मग जीवाचा त्या ठिकाणी न्याय निवाडा होतो आणि मग 1 वर्षानंतर येणारा काळ 265 दिवस लागतात बाबा तो न्याय निवाडा करण्यासाठी. मग 1 वर्षानं आपण श्राद्ध घालतो जीवाचं. त्याला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे पुण्यस्मरण. आता पुण्यस्मरण केव्हा करतात? ज्यावेळेस हा जीव मरतो, तो गेल्यानंतर 1 वर्षभरामध्ये त्याच्या मुलांनी, त्याच्या परिवाराने जे काही पुण्य केलंय, जे काही दान धर्म केलंय, त्या पुण्याचा आणि गेलेल्या जीवात्म्याने आयुष्यभर केलेलं पुण्य याचा ज्यावेळेस एक समावेश केला जातो की यानं किती पुण्य केलं आणि याच्या परिवाराने किती पुण्य केलं याची बेरीज केली जाते आणि त्यावेळेस पुण्यस्मरण केलं जातं. मग आपल्याला ज्ञातच आहे की आपण आज दशक्रिया विधी निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. आता दशक्रिया विधीमध्ये
कावळ्याला फार महत्व दिले जातं. आपण इतर वेळेस कावळ्याला मानत नाही, पण दशक्रिया विधीच्या वेळेस कावळ्याला फार महत्व असतं. ते कसं? एक वेळेस इंद्राचा पुत्र जयंत त्याने काय केलं, कावळ्याचं रूप धारण केलं. प्रभू रामचंद्र सीतामय्याच्या डोक्याला गजरा लावून देत होते. त्यावेळेस गजरा लावत असताना जयंतने बघितलं, त्याची नजर सीतामय्यावर गेली. त्यानं काय केलं, एका कावळ्याचा वेश धारण केला आणि सीतामय्याच्या पायाला चोच मारली. त्याच्यातून रक्त येऊ लागलं. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना राग आला, रे परमात्म्याच्या पत्नीवर हा नजर टाकतो, वाईट नजर तिच्यावरती टाकतो. प्रभू रामचंद्रांना राग आला. प्रभूंनी आपल्या साईडला आपल्या कडाला एक काठी पडलेली होती छोटी, ती हाणून फेकली. ब्रह्मास्त्र सोडलं कावळ्यावरती. कावळा घाबरला, शाप दिला, अरे तू जर एका परमात्म्याच्या पत्नीवरती तू वाईट नजर घालतोयस तर तुला मी शाप देतो की तू एका कावळ्याच्या रूपाने जन्माला येशील आणि मांस वगैरे असं काहीतरी भक्षण करशील तू. कावळा उडाला. कावळा फिरतो इंद्राकडे गेला, बाबा काय करू आता मी, मला एक शाप भेटलाय, आता याच्यातून कसं मुक्त होऊ. त्यावेळेस इंद्र म्हणाला की तू परमात्म्याच्या पत्नीवरती नजर टाकलीस, याच्यातून मी तुला सोडवू शकत नाही. हा ब्रह्मदेवाकडे गेला, महादेवाकडे गेला, पण कुणीही त्याला सोडवू शकलं नाही. पण नारदजीकडे हा ज्यावेळेस गेला, नारदजी एक महान संत आहेत आणि संतांचं अंतकरण कसे, सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसे. कुणाला? ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे ते साधू. उदारे तुम्ही संत, उदारे तुम्ही संत, हो उदारे तुम्ही संत, हो उदारे तुम्ही संत. एवढा केला उपकारे, काय वाणू मी पामरे. जड जीवा उधार केला, मार्ग सुपंते दावियेला, मार्ग सुपंते दावियेला. उदारे तुम्ही संत, उदारे तुम्ही संत, हो उदारे तुम्ही संत, उदारे तुम्ही संत, तुम्ही संत. उदार तुम्ही संत. संत कसे आहेत? उदार आहेत, मऊ अंतकरणाचे आहेत. बघा, नारदजीकडे ज्यावेळेस जयंत गेला, जयंतने सांगितलं नारदजींना की बाबा अशी अशी चूक माझ्याकडनं झाली, मला प्रभू रामचंद्रांचा शाप भेटलाय, याच्यातून मुक्त होण्याकरता मी काय करू. त्यावेळेस नारदजी सांगतात, जयंता आता एक काम कर, तू प्रभूचा स्वभाव पाहण्याकरिता गेला होता, आता त्यांचा प्रभाव बघ, प्रभाव बघ. तो गेला. नारदजी म्हणाले तू त्यांच्याकडे जा, क्षमा माग त्यांची, त्यांना सांग की माझ्याकडनं चूक झाली आहे आणि त्यांचं नामस्मरण करत तू त्यांच्याकडे जा. जयंत निघाला, पण कसा? प्रभू रामचंद्रांचं भजन करत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम जय राम जय जय राम. बघा जयंत प्रभू रामचंद्रांचं भजन करत करत गेला. प्रभूंचे चरण धरले आणि म्हणाला, प्रभू माझ्याकडून चुकी झाली, मला काहीतरी क्षमा करा. तुम्ही मला जो शाप दिला त्याच्यामधून मी मुक्त कसा होईल, मला काहीतरी उपशाप द्या. आता प्रभू म्हणाले, तू मला शरण आलायस, मी तुला माफ करतो, पण तुला जो मी शाप दिलाय तो तर शाप मी मागं घेऊ शकत नाही, पण त्याच्यातून मुक्त होण्याकरता तुला उपशाप देतो की तू ज्यावेळेस कावळ्याच्या रूपामध्ये जन्माला येशील त्यावेळेस तुला एवढं महत्व असेल. माणूस ज्यावेळेस मरतो त्यावेळेस आपण पिंडदान करतो. ज्यावेळेस लोक पिंडदान करतील तुझा स्पर्श झाल्याशिवाय त्या जीवात्म्याची एकही इच्छा पूर्ण होणार नाही. ज्यावेळेस तुझा स्पर्श त्या पिंडाला होईल त्यावेळेस त्या जीवात्म्याच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतील, असा उपशाप दिला. म्हणून आपण दशक्रिया विधीमध्ये कावळ्याला फार महत्व दिलं जातं. जीव ज्यावेळेस मरतो त्यावेळेस आपण पिंडदान करतो. मग पिंडदान केल्यानंतर कावळ्याने जर स्पर्श केला नाही तर त्याला उपयोग नाही. कावळ्याने जर स्पर्श केला तर त्या जीवात्म्याचे सर्व काही मनोकामना पूर्ण होतात. बघा थोडा अभंगाकडे वळू आपण. महाराज काय सांगतात की हा देह कसा आहे तर नाशिवंत आहे. बघा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांत राहते स्वीकारीजे चैतन्य नाते. बघा ज्यावेळेस आपण एखादं नवीन वस्त्र अंगावरती परिधान करतो, महिला मंडळ आपण नवीन वस्त्र परिधान करतो, पण ते वस्त्र कायमस्वरूपी नवीनच राहणार आहे का? नाही, त्याच्यामध्ये काहीतरी बदल होत चालतो. ते वस्त्र फाटायला सुरुवात होते. अगदी त्याचप्रमाणे आपण एखादं नवीन वस्त्र अंगावरती धारण केलं आणि ते खराब झालं, आपण ते काय करतो, टाकून देतो आणि अजून नवीन वस्त्र अंगावरती धारण करतो. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा अमर आहे आणि शरीर कसं आहे, नाशिवंत आहे. मग हे शरीर एक ना एक दिवस आपल्याला सोडावंच लागणार. हे शरीर जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है दिन सुहेरा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है ये दिन सुहेरा. पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बघा हे आपल्याला शरीर जे दिलंय ना देवानं, हे खोली आहे एक भाड्यानं घेतलेली. ती एक ना एक दिवस आपल्याला खाली करावंच लागणार आहे. हा देह कसा आहे, नाशिवंत, नाश पावणारा हा देह आहे. मग एक ना एक दिवस याला टाकून आपल्याला जायचंच आहे. पण या देहाला आलो ना दादा आपण,
तर या देहाचं सार्थक केलं पाहिजे माणसानं. कारण याचा क्षणभंगूरही भरोसा नाही. माणसानं वेळेला सावध झालं पाहिजे. हे आयुष्य कसं निघून जातं ना कुणालाच कळत नाही. आपण जन्माला आलो, अरे असं जगलं पाहिजे जीवनामध्ये. ज्यावेळेस आपण घरी असेल त्यावेळेस कुणीतरी आपली गाठ घ्यायला आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण एखाद्याला समोरून चालताना येताना आपण दिसू, त्यानं रामराम आपल्याला घातला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हा देह ठेवू ना, हे ज्यावेळेस त्याला कळण ना, नक्कीच त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. असं जगलं पाहिजे, असं जगलं पाहिजे. कीर्त करून गेलं पाहिजे माणसानं. गेले दिगंबर ईश्वर राहिल्या त्या कीर्ती जगाची, राहिल्या त्या कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती ईश्वर विभूती. राहिल्यात कीर्ती जगा माझी, राहिल्यात कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्यात कीर्ती जगा माझी. असं जगावं, कीर्ती करून गेलं पाहिजे. कुणीतरी म्हटलं पाहिजे खरंच माणूस जगला, नाव निघालं पाहिजे. असं जगलं पाहिजे. आणि हे शरीर जे मिळालंय ना आपल्याला, हे पुन्हा पुन्हा भेटणार नाही. हा देह पुन्हा पुन्हा नाही. म्हणून जन्माला आलात, घडीचा कुणाचा भरोसा नाही. आज माझा भरोसा नाही, तुमचा भरोसा नाही. म्हणून आलो ना जन्माला, तर आनंदाने जगा सर्वांनी. रामदास स्वामी सुंदर वर्णन करतात की माणसानं वेळेला सावध झालं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. दर वर्षाला आपल्यामध्ये काही ना काही बदल घडत असतात. म्हणून माणसानं नेहमी सावध असलं पाहिजे. संत सुद्धा आपल्याला जागवतात की बाबांनो जागा आता, की हा देह नाशिवंत, याचा घडीचा भरोसा नाही. म्हणून माणसानं भंगूर नाही बरी बसा, वारे सावध सोडा माय आसा. काही तरी मग गळा पडेल पासा, पुढे हुसार तोर आहे ओळखागा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी आधी. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर ही माणसाचा भरोसा नाही. आठवलं म्हणून तुम्हाला एक उदाहरण देते की माणसाने एवढं सावध असलं पाहिजे, जीवनामध्ये नामस्मरण केलं पाहिजे. आणि माणसानं शेवट सावधान राहिलं पाहिजे. शेवट फार महत्वाचा आहे. बघा, शेवट माणसानं जशी वासना केली तसा माणसाला पुढचा जन्म प्राप्त होत असतो. म्हणून शेवट सावधान असणं फार गरजेचं आहे. एक मोठे साधू होते. एक आजीबाई त्या साधूंच्या सेवेकरिता दररोज त्यांच्या आश्रमामध्ये जायच्या. आता ते साधू महान संत, आजीबाई त्यांच्याकडे जायच्या. पण आजी दररोज बाबांना काय सांगायच्या, बाबा सावधान राहा बरं का. का तर बाबांचं फार वय झालेलं होतं. बाबा केव्हा प्राण सोडतील हे सांगता येत नव्हतं. आजीबाई सांगायच्या बाबा जरा सावध. बाबांना प्रश्न पडला एक दिवस. बाबा म्हणतात, अरे मी सांगतो लोकांना की बाबांना आपण सावध राहिलं पाहिजे, आपण कसं जगलं पाहिजे, आणि आजी मला का शिकवतात. बाबाने विचार केला. बाबा म्हणे, आजी तुम्ही मला दररोज एकच प्रश्न एकच का विचारता की बाबा तुम्ही सावध आहात ना, बाबा जरा सावध राहा, हे का. आजी म्हणाले, बाबा वेळ आल्यावर कळेल. फक्त म्हणायची, बाबा तुम्ही जरा सावध राहा. एक वेळेस काय झालं, बाबांची खूप मोठी शिष्य मंडळी होती आणि आपले गुरु
आजारी म्हटल्यावर सर्वजण यायचे आणि भेटून जायचे. आता गुरुचं महत्व एवढं आहे आपल्या जीवनामध्ये. ते शिष्य म्हणाले की आपल्या गुरुंनी आपल्याला एवढं अनमोल ज्ञान या ठिकाणी दिलंय, त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी तर काही करू शकत नाही. काही जरी केलं पण त्यांच्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही माझी. मग आपण एक छोटीशी भेटवस्तू बाबांना काहीतरी देऊ. शेवटची इच्छा. त्यानं काय केलं, एक चप्पलचा जोडा बाबांना भेटवस्तू म्हणून दिला. आता बाबांना तो जोडा घेतला. बाबा म्हणाले, बाळा तुझी मी इच्छा मोड करत नाही, पण हा जोडा माझं घालणं होईल का नाही सांगता येत नाही, पण मी जर बरा झालो तर नक्कीच तुझा हा चप्पलचा जोडा मी घालेल. तू एक काम कर, समोर जी खिडकी आहे ना त्या खिडकीमध्ये हा चप्पलचा जोडा ठेव. शिष्य म्हणाला, ठीक आहे बाबा. त्यानं समोरच्या देवळीमध्ये बाबांच्या समोरच एक खिडकी होती, तिथे चप्पल ठेवून दिली. काही दिवस बाबांची सेवा केली आणि आपल्या आपल्या मार्गाला लागला. आता बाबांचा एवढं वय झालं, बाबा आता प्राण सोडणार. अत्यंत त्रास होऊ लागला बाबांना. बाबा आता काही क्षणामध्येच आपले प्राण सोडणार आहे. पण बाबांचं लक्ष त्या चप्पलवरती गेलं. अरे माझ्या शिष्यानं, माझ्या लेकरानं मला एवढं सुंदर चप्पलचा जोडा या ठिकाणी आणला, पण मी त्याची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, एकदाही घालणं झालं नाही. बाबांच्या मनामध्ये आलं आणि बाबांचा प्राण गेला. शेवट बाबांनी काय इच्छा मनामध्ये धरली की अरे माझ्या शिष्यानं मला चप्पलचा जोडा तर दिलाय पण मला घालणं झालं नाही. अत्यंत दुःखी झालेत बाबा. बाबांचा प्राण गेला. गावामध्ये एका चांभाराच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. बाळाचा जन्म झालाय पण बाळ एवढं रडतंय. बाळ शांतच होत नव्हतं, दूध प्राशन करत नव्हतं बाळ. आता काय करायचं. आता आजीबाई गावामध्ये सर्वात वयस्कर आणि ते म्हणतात ना जुनं ते सोनं. आता आजीबाई म्हाताऱ्या, सर्वजण त्यांना विचारायला लागले, आजी काहीतरी उपाय सांगा, लेकरू जन्माला तर आलंय पण दूध प्राशन करत नाही, अत्यंत रडतंय, व्याकुळ झालंय, नेमकं करायचं काय. आजीने विचार केला, हे नक्की साधूच असणार. आजी गेली त्यावेळेस बघितलं ते साधू जन्माला आलेले होते. पुढचा जन्म चांभाराच्या घरी झाला बरं का त्यांचा. शेवट इच्छा कशाची धरली, चप्पलची, आणि पुढचा जन्म त्यांना तसाच चांभाराच्या घरामध्ये प्राप्त झाला. आजीने बाबांना मांडीवरती घेतलं, विचारलं, बाबा का रडताय. मी तर तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की शेवट सावध राहा, तुम्ही माझं ऐकलं नाही. तुम्ही मला विचारलं की आजी तुम्ही मला नेहमी का सांगता की बाबा सावध राहा, पण मला त्याचा अर्थ कळाला नाही. आता ते भोगायला लागतंय. आता माझा तर या ठिकाणी जन्म झालाय, आता मी काय करू. मी दूध प्राशन करणार नाही, मी रडून रडून माझे प्राण त्याग करतो. आजी म्हणाली, उगाच हत्तीचं पातक लागल बाबा तुम्हाला. एक काम करा, अगोदर माझं ऐकलं नाही, आता माझं ऐका. आता तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय तर तुम्ही एवढं भजन करा त्या भगवंताचं आणि मोक्ष प्राप्त करून घ्या, सार्थकता करा जीवनाची. बाबाने तसंच केलं. एवढं भजन केलं भगवंताचं. तेच ते रोहिदास महाराज, माहिती ना सर्वांना, रोहिदास महाराज म्हणून जन्माला आले. ते संत, महान संत झालेत. म्हणजे अंतकाळी माणूस जशी वासना ठेवतो त्याप्रमाणे त्याला देह प्राप्त होत असतो. म्हणून अंतकाळी माणसानं वासना कशी करावी, अंतकाळी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता आपल्याला कळत नाही, आता आपल्याला थोडी सांगून येणारे काळ की आता बाबा मी तुला घेऊन चाललो, काळ केव्हा झडप घालून सांगता येत नाही. म्हणून आपण जन्माला आलो, जन्मल्यापासून माणसानं भजन केलं पाहिजे, म्हणजे शेवट मुखाला नाव मिळेल. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. इतना तो करे न स्वामी, इतना तो करे न स्वामी. जब प्राण तन
अजिबात मरताना मुखाला नाम आलं पाहिजे. आणि हे एवढं सोपं पण समजू नका. मुखाला नाम येणं म्हणजे याला पण पुण्य लागतं. पुण्याई शिवाय मुखाला नाम येऊ शकत नाही. संत प्रमाण देऊन सांगतात, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 देवया विठ्ठली तुला केली, देवया जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी जन्मो जन्मी आम्ही जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही देवाया विठ्ठली कृपा केली, देवाया विठ्ठली कृपा केली, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मोठे हरी पैठा होया, त्याचे मोठे हरी पैठा अनंत जन्मीचे सुकृत पदारी, त्याचे मोठे हारी पैठा साग पामा सानी पामा साग पामा सानी पामा निज पनी नि मा पा ग म म सा ग ग सा ग ग ग सा म म म म म म सा प प प प प प प अनंत जन्मीचे सुकृत पदारी, त्याचे मोठे हारी पैठा होया, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, त्याचे मोठे पैठा होया, त्याचे मोठे पैठा. बघा नाथबाबा सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुख्य हरी पैठा होय. जर आपलं काही पुण्य सामग्री शिल्लक असेल तरच मुखाला नाम येतं. पुण्य असेल तरच मुखाला नाम येतं. म्हणून जीवनामध्ये माणसानं पुण्य केलं पाहिजे, पाप कर्म जरा कमी केले पाहिजे, पुण्य केलं पाहिजे. पुण्य जर असेल तर काही गोष्टी जीवनामध्ये साध्य होतात. एक उदाहरण द्यायचं ठरलं तर बघा, एक आजोबा जीवनामध्ये एवढे पाप कर्म करायचे, कधीच बाबांनी
बाबांनी सत्कर्म केलं नाही. बघा आपण काय म्हणतो की जसं घरातील व्यक्ती असेल तसंच लेकरं घडतात. पण बाबांनी अतिशय पाप केलं. बाबांनी कधी कोणाचं चांगलं पाहिलंच नाही. पण बाबांना 3 मुलं झाली. बाबांची मुलं एवढी सज्जन निवडली. बाबांची मुलं खूप सज्जन. ज्यावेळेस बाबांचा मृत्यू होतो, मोठा मुलगा म्हणतो, दादा छोट्या भावाला म्हणतो की आपल्या बाबाने जीवनामध्ये कधी सत्कर्म केले नाही, कधी पुण्य केलं नाही. पण आपण काय करू आता, एक पुण्य म्हणून त्यांचे आपण जे हस्ती आहे, हस्ती विसर्जन आपण काशीला करू बाबांचं. लहान मुलगा म्हणतो, अरे दादा तूच म्हणतो बाबांनी कधी पुण्य केलं नाही जीवनामध्ये, कशी बाबांची हाडं जातील काशीला? तो म्हणतो, मला पूर्णपणे गॅरंटी की बाबांनी जीवनामध्ये पुण्य केलं नाही, बाबांची हाडं काशीला जाऊ शकत नाही. मोठा मुलगा म्हणतो, मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. मोठा मुलगा आणि त्याची पत्नी बाबांची हस्ती घेऊन निघाले काशीला. आता 2-4 दिवसाचा प्रवास, म्हणजे त्यांनी सोबत खाण्यासाठी काहीतरी सामग्री तयार करून घेतली. लाडू करंजे वगैरे काहीतरी असते. ते लाडू त्यांनी बनवले, पण एवढे कडक दगडाने फोडले तरी फुटणार नाही. त्यानं काय केलं, बॅग भरली, बॅगेमध्ये हस्ती ठेवल्या, आपल्या खायचं साहित्य ठेवलं आणि काशीला गेले दोघं पती पत्नी. आता हा ज्यावेळेस गंगेमध्ये उतरला, नदीमध्ये उतरला, त्यावेळेस त्यानं पत्नीला सांगितलं की जा आणि हस्ती घेऊन ये विसर्जन करण्यासाठी. बायको गेली. आता लाडू ही कडक आणि हस्ती ही कडक. पत्नीने ती पिशवी उचलली. तिला काय वाटलं की हस्तीच आहे, पण ती लाडूची पिशवी होती. तिने दाबून बघितलं, ते कडक लागलं. तिला वाटलं आपण हस्तीच घेतली की काय. गेली आणि पतिदेवाजवळ दिली. त्यानं काय घेतलं, त्यानं बघितलं नाही की त्याच्यात काय. त्यानं घेतलं आणि ते विसर्जित केलं पाण्यामध्ये. वाटलं हस्ती विसर्जन झालं. ज्यावेळेस घरी आले त्यावेळेस लहान मुलाला प्रश्न पडला की अरे आपल्या बाबाने कधी पुण्य केलं नाही, मग यांची हाडं गेली कशी काशीला? तो म्हटलं काहीतरी घोळ आहे. ज्यावेळेस त्याच्या पत्नीने दुसऱ्या दिवशी आपली सगळी बॅग खाली काढली ना, त्यावेळेस तिने बघितलं की हस्ती पुन्हा रिटर्न आला. डोक्यालाच हात लावला तिने, आता काय करायचं? ते म्हणते, अहो आपण लाडू विसर्जित केले आणि हस्ती मागं घेऊन आलो. त्याने डोक्याला हात लावला. तो म्हणतो, आणायला तर तूच गेली होती. 2 नंबरचा मुलगा म्हणतो, आता दोघांमध्ये वाद घालू नका, मी जातो. कदाचित माझ्या हातून विसर्जन करायचं असेल. तो गेला पत्नीचाही. त्यानं काय केलं, आता यांनी हाडं म्हणून काय सोडलं लाडू. त्यानं काय केलं, बाबांची हस्ती घेतली, मिक्सर मधून काढली, बारीक भुगा केला नाही का, डब्बी मध्ये भरला. ती डब्बी ज्यावेळेस ते घेऊन गेले, आता आपण नदीमध्ये उतरतो बाबा, आपण पाणी घेतो हातामध्ये आणि विसर्जित करतो. खाली पाण्यामध्ये डुबकी घेतो अगोदर आणि हात जोडून आपण पाणी हातामध्ये घेऊन विसर्जित करतो. त्याप्रमाणे त्यानं केलं. पत्नीला ती डब्बी मागितली, तिने ती डब्बी दिली. यानं काय केलं, डुबकी मारली, हातात पाणी घेतलं, डब्बी घेतली आणि विसर्जित केली. तो म्हणाला बाबांच्या हस्ती विसर्जन झालं. आता समोरच काही स्त्रिया हातपाय धुत होत्या. त्यामध्ये याची पत्नी देखील होती. तिनं काय केलं, खाली मुंडकं घातलं, डुबकी मारली, हात वरती काढले, तिच्या हातामध्ये ती डब्बी आहे. बघितलं तिने, अरे काय भाग्य आहे माझं, गंगामाईने मला प्रसाद दिलाय. ती डब्बी घेतली आणि पर्स मध्ये घातली. ज्यावेळेस घरी आले त्यावेळेस त्यांच्या घरी काहीतरी विधी वगैरे पूजापाठ चालू होती. तिने पाहिलं. मी सर्वांना म्हणते, थांबा, मला ना गंगामाईनं काहीतरी प्रसाद दिला, मी सर्वांना देण्याकरिता घेऊन येते. ज्यावेळेस ती डब्बी आणते त्यावेळेस सर्वजण बघतात, अरे ही तर आपण बाबांची हस्ती आहे आपल्या. तिचा पती म्हणतो, अरे मी तर हे विसर्जित केलं होतं, तू घेऊन कशी आली? ती म्हणते, मला गंगामाईनं प्रसाद दिला. म्हणजे बाबांची यांना हाडं विसर्जित केली. पण बाबांचं पुण्य होतं का? नाही. बाबा 2 वेळेस काशीला जाऊन पुन्हा रिटर्न आले. म्हणजे मला सांगायचं काय की पुण्य असेल तर नामुखाला येतं, पुण्य असेल तर काही सत्कर्म जीवनामध्ये घडतात. म्हणून माणसानं नेहमी पुण्य केलं पाहिजे. जीवनामध्ये सर्वांशी प्रेमानं वागलं पाहिजे. कारण या देहाचा भरोसा नाहीये. मी तुम्हाला सांगितलं, माणसानं वेळेला सावध झालं पाहिजे.
रामदास स्वामी सुंदर वर्णन करतात. सावधान शब्द ऐकलाय ना, सर्वांनी शब्द ऐकलाय ना. सावधान कानावरती पडलाय का? काहींच्या डोक्यावरती पण पडलाय अक्षदांच्या रूपानं. रामदास स्वामी म्हणतात की सावधान, सावध व्हा. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तू कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. बघा काय म्हणतात रामदास स्वामी की दर 10 वर्षाला माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रगती होते. म्हणून माणसानं आता सावध झालं पाहिजे. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती, दारपुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. बघा 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती. आपण 30 वर्षाची झालो की लेकरं बाळा मागं फिरतात. सावध व्हा. 40 वर्ष होती, 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. 40 का होतं? डोळ्याला चष्मा लागतो. मग आपण सावध झालं पाहिजे. या डोळ्यात आपण नेमकी चित्रपट पाहायची का ज्ञानेश्वरी वाचायची? 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पडती. 50 का दात हालायला लागतात. हे आयुष्य आहे. पूर्ण आयुष्याचं वर्गीकरण केलेलं आहे रामदास स्वामींनी. 50 काय होतं? दात हालायला लागतात. मग दातांच्या माध्यमातून या शरीराला काय सवय लावायची खाण्याची ते आपण पाहायचं. अजून काय होतं? 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. बघा 50 का होता? अजून श्याम केस शुभ्र होते, काळे केस पांढरे होतात. आता आजकाल सर्वजण चतुर झाले, डाय करतात. सर्वजण डाय करतात, पण डाय नेमकी करावा कुणी हे कुणाला कळत नाही. कुणी करावा? MH80 बघा, MH20, MH25, MH35, MH45, MH55 पर्यंत डाय ठीक आहे, पण MH85 ज्याच्या मानेमध्ये लकवा भरलाय ते सुद्धा म्हातारीला डायची वाटी मागताय. काय अर्थ आहे याला? काय करायला जाता आणि म्हातारीच्या तोंडावरती पट्टा ओढताय? डाय करा, मी काय डायच्या विरोधातली नाही, पण डाय कोणी करावा? ज्याचे आपत्कालीन केस पांढरे झाले त्यांनी. पण आजकाल कोणी पण डाय करायला लागले. बरं डाय करतात बरं का, ते डायचं प्रकरण जास्त दिवस चालत नाही. 15 दिवसामध्ये उघडतेच. इकडून काळा इकडून काळा, मध्येच कमी दाबाचा पट्टा, जसं डांबरीवर धुकं निर्माण झालंय. काय करा, हे डायच्या विरोधातले नाही, पण कुणी करावा. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. साठीची बुद्धी नाटी, मग हाताली काठी, वसवास लागे
माणसांना भान विसरून जातात ते स्वतःला. काहीही बोलतो बघा. एक 60 वर्षाचे आजोबा, आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमासाठी गेलो बाबा. बाबांनी विचारलं काय ताई बरं चाललंय का? म्हटलं हो बाबा अगदी बरं आहे. कशाने आलात कार्यक्रमाला? म्हटलं गाडीमध्ये आलो. म्हणे सर्व काही ठीक आहे ना? म्हणे हो. बाबा नाही विचारायला पाहिजे, रोज नवनवीन गावं बोंबलत फिरतात, मग बरोबर काही ठीक वगैरे आहेत ना ते विचारत होतो. म्हणजे 60च्या पुढे माणूस गेलं की बुद्धी आपोआप वेगळ्या कामांमध्ये धावते. नको नको ते बोलते. 60ची बुद्धी गाठी मग हाताली काठी वस वस लागे पाठी त्याचे हसती काढती सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. 17ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण वाचे वदा नारायण. बाबांच्या दशक्रिया निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचनाला जमलो. त्या बाबांना बाबा ज्या ठिकाणी असतील ईश्वरचरणी प्रार्थना आहे की बाबा ज्या ठिकाणी आहेत बाबांना सद्गती प्राप्त व्हावी उत्तम गती प्राप्त व्हावी याच्याकरता सर्वांनी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करायची की बाबांना चांगली गती लाभो बाबांना मोक्ष प्राप्त हो. अशी सुंदर आपण भगवंताला सर्वांनी प्रार्थना करायची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आता विश्वात्मके देवे सर्वांनी 2 मिनिटं उठून उभं राहा. हॅलो. पायातली चप्पल सर्वांनी कडाला काढून ठेवा. सर्वांनी हात जोडून पसायदान आमच्या सोबत म्हणायचे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्वास धर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मागे आई अनवरत भूमंडळी भेट तू होता चला कल्पतरू जे आळवा चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णवा पियुषाचे चंद्रमेदे लांछना मार्तंड जे का पहिना ते सर्वाई सदा सज्जना सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोके भजितो आदि पुरुष
हरि ओम. शांती शांती शांती. बघा, आपल्या प्रवचनाकरिता ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी केली, गुरुवर्य हरिभक्त परायण धीरज महाराज कुरे यांच्या देखील चरणी मी नतमस्तक होते. सिंथवादक विशाल महाराज असतील, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. अतिशय सुंदर प्रवचन जे भाषा शैली चढ उतार वगैरे पाहिजे सगळे सोडून या गेले बाबा आम्हाले कराना, सोडून या गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 म्हणावे कुणाला, बाबा 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 म्हणावे कुणाला. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्यात, बाबा तुमची आठवण येते प्रत्येक क्षणात. सोडून या गेले बाबा मले कराना, बाबा 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 म्हणावे कुणाला, बाबा 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 म्हणावे कुणाला. दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई, दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई. आई बापा सारखे दुसरे दैवत नाही. सोडून या गेले बाबा मले कराना, बाबा 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 म्हणावे कुणाला, बाबा 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 म्हणावे कुणाला. चला तिकडे बाकी चला. ए पेंटर चला. हो बचना ना. सर्व नातेवाईक अपक्ष अतिशय दुःखद अंतःकारणाने या ठिकाणी जमले असून आमचे मामा कैलासवासी रामभाऊ गंगाराम आव्हाड यांच्या दशक्रिय विधीच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं आव्हाड परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करून खऱ्या अर्थानं सांगायचं झालं म्हणजे परमेश्वराने आई आणि वडील ही दोन अशी विभूती तयार करून ईश्वराने साक्षात जन्मसिद्ध आणि जन्म मरणाच्या अंती परमेश्वराने आईवडिलांचं जे ऋण खऱ्या अर्थाने व्यक्त करण्यासाठी या भूतलावर आपल्याला स्वरूप असं मातृतुल्य. खरं सांगायचं झालं म्हणजे परमेश्वराच्या आत्मचिंतनाच्या आत्मरूप स्वरूप ज्या आईनं ह्या सृष्टीमध्ये आपल्याला जन्म देऊन खऱ्या अर्थानं जीवनाचं अंतःकरणाचं जे जीवनतत्व ह्या भूतलावर आपल्याला देऊन परमेश्वराच्या नामस्मरणाचे लीन होऊन आणि या जगत अंतःवर्णाचे सर्व सृष्टी विभूतींनी संतांनी आपल्याला जे काही जीवन मार्ग दिलेले आहेत त्या जीवन मार्गाला अनुसरून आपण सर्वजण या भूतलावर आपलं जीवन कार्य समर्पित करीत असतो. आणि समर्पित करीत असताना परमेश्वराच्या प्रत्येक सुखदुःखाच्या लेणत्वातून आपण सर्वजण या भूतलावर जन्मलेलो आहोत. तर आज खऱ्या अर्थानं या दशक्रिय विधीच्या निमित्तानं बाबांना आमच्या सर्व जगधने परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम शांती.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आज या ठिकाणी आपण सर्वजण या दशक्रियाविधीच्या निमित्ताने उपस्थित झालात. असे आमचे आजोबा कैलासवासी रामभाऊ गंगाराम आव्हाड. बाबा म्हणजे बाबांच्या बद्दल सांगायचा विषय असा की कुणाचाही कार्यक्रम असो, घराचा असो बाहेरचा असो, कुणाच्याही कार्यक्रमाला पहिल्यांदा हजर असणार ते म्हणजे आपले कैलासवासी रामभाऊ बाबा आव्हाड. असे बाबा आणि त्यांचे चिरंजीव, त्यांचा संपूर्ण परिवार कुणाच्याही सुखदुःखात अतिशय सर्वात पुढाकार घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे रामभाऊ बाबा आव्हाड. यांच्या या दशक्रियाविधीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. व अगदी थोड्याच वेळात प्रवचनाला सुरुवात होणार आहे. कृपया कोणी जागेवरून उठू नये ही नम्र विनंती. सर्व दुःखांकित जन कैलासवासी रामभाऊ गंगाराम आव्हाड यांच्या दशक्रियाच्या विधी निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. कैलासवासी रामभाऊ गंगाराम आव्हाड म्हणजे बाबा अतिशय शांत, सोज्वळ आणि निर्मळ मनाचे होते. त्यांच्या पश्चात ते खूप मोठं कुटुंब आहे त्यांचं. त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी, मुक्ताबाई रामभाऊ आव्हाड, त्यांचा मुलगा संजय रामभाऊ आव्हाड, श्री राजू रामभाऊ आव्हाड दुसरा मुलगा, सौ शोभाताई दामोदर कारके मुलगी, त्याचप्रमाणे मंगलताई रामदास त्रिभुवन मुलगी, सौ पुष्पाताई राजेंद्र पेटारे मुलगी आणि खूप मोठा नातवंडाचा परिवार, त्यांचा मोठा असा हा परिवार आहे. या सर्व परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने आणि तुम्हा सर्वांच्या वतीने सर्वांचे ऋण व्यक्त करतो. बाबांना सद्गती प्राप्त हो यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. अतिशय दुःखित अंतकरणाने उपस्थित नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, आज कैलासवासी रामभाऊ आव्हाड आमचे बाबा यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झालेले आहेत. त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण आव्हाड परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. मारावे परी कीर्तिरूपी उरावे. खऱ्या अर्थाने बाबांनी आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या वेळेस प्रत्येक पाहुणे त्यांच्याशी भेटीगाठी घेत असायचे, खऱ्या अर्थाने आपुलकी आणि नातं टिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने या बाबांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला एक सुसंस्कृत करण्याचं काम या बाबांनी केलेलं आहे. या समाजामध्ये उंदीरगाव या परिसरामध्ये आव्हाड परिवाराचं खऱ्या अर्थाने नाव त्यांनी पुढं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. कारण प्रत्येक नातेवाईक, आप्तेष्ट ज्यावेळेस येत असतात, एक पाहुण्यांची आपुलकी काय असते या बाबांकडून शिकण्यासारखं आहे. या बाबांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. त्यांना माझ्या बोरोडे कुटुंबियांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.